हाय, वेलकम टू मोरपीस मराठी. लवकरच येतोय सगळ्यांचा आवडता अवॉर्ड शो झी मराठी अवॉर्ड्स 2022. उत्सव नात्यांचा, आपल्या माणसांचा. पण तुम्हाला माहिती आहे का, झी मराठीचा पहिला अवॉर्ड सगळ्यात पहिले कधी टेलिकास्ट झाला होता? आणि तेव्हापासून आतापर्यंत म्हणजे झी मराठीचा पहिला अवॉर्ड शो टेलिकास्ट झालेला 2004ला आणि 2004 पासून आजपर्यंत कोण कोण ठरलाय झी मराठीच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्री. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच बघणार आहोत की 2004 पासून आजपर्यंत गेल्या 18 वर्षांमध्ये कोणकोणत्या अभिनेत्री ठरल्या आहेत सर्वोत्कृष्ट अभिनेत्री. त्याचसोबत आपण गेस करणार आहोत की 2022च्या अवॉर्ड शो मध्ये नक्की कोणती अभिनेत्री असेल सर्वोत्कृष्ट अभिनेत्री. सो सगळ्यात पहिले सुरुवात करूया झी मराठीचा पहिला झी मराठी अवॉर्ड जो झाला होता 2004 मध्ये. तेव्हा नक्की कोणकोणत्या ॲक्ट्रेस नॉमिनेटेड होत्या आणि त्यापैकी कोणती अभिनेत्री होती झी मराठीची सर्वोत्कृष्ट अभिनेत्री. सो सगळ्यात पहिले बघूया 2004 सालचे नॉमिनेशन. पद्मिनी फ्रॉम बंधन आणि पद्मिनीची भूमिका केली होती निवेदिता सराफ यांनी. रमा फ्रॉम वादळवाट आणि रमाची भूमिका केली होती अदिती सारंगधर हिने. श्यामला फ्रॉम श्रीयुत गंगाधर डिपरे आणि श्यामलाची भूमिका केली होती अभिनेत्री शुभांगी गोखले यांनी. करुणा फ्रॉम मेघ दाटले आणि करुणाची भूमिका केली होती शिल्पा तुळसकर यांनी. आणि ह्या 5 नॉमिनेशन मधून सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली होती अदिती सारंगधर म्हणजेच वादळवाट ह्या मालिकेतली रमा. आणि अदिती सारंगधर ही पहिली अभिनेत्री होती जिला झी मराठीचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हा अवॉर्ड मिळाला होता. आता बघूया 2005 चे नॉमिनेशन्स. मुक्ता फ्रॉम ऊन पाऊस आणि मुक्ताची भूमिका केली होती प्रिया मेहेंदळे हिने. रमा फ्रॉम वादळवाट, अमृता फ्रॉम अधुरी एक कहाणी आणि अमृताची भूमिका केली होती किशोरी गोडबोले हिने. प्रीती फ्रॉम अंकुर आणि प्रीतीची भूमिका केली होती कविता लाड यांनी. सई फ्रॉम तुझ्याविना आणि सईची भूमिका केली होती वर्षा उजगावकर यांनी. आणि 2005 साली सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली होती पुन्हा एकदा अदिती सारंगधर. आणि रमा ह्या कॅरेक्टरसाठी झी मराठीने दुसऱ्यांदा अदिती सारंगधर हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हा अवॉर्ड दिला होता. आता बघूयात 2006 चे नॉमिनेशन्स आणि विनर. आसावरी फ्रॉम अवघाची संसार, आसावरीची भूमिका केली होती अमृता सुभाषिनी. रमा फ्रॉम वादळवाट, मुक्ता फ्रॉम ऊन पाऊस, अमृता फ्रॉम अधुरी एक कहाणी, सरिता फ्रॉम या सुखांनो या आणि सरिताची भूमिका केली होती ऐश्वर्या नारकर यांनी. आणि 2006 ची सर्वोत्कृष्ट अभिनेत्री होती प्रिया मेहेंदळे. हिला ऊन पाऊस या मालिकेतल्या मुक्ता ह्या कॅरेक्टरसाठी झी मराठीने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा अवॉर्ड दिला होता. आता बघूयात 2007 चे नॉमिनेशन्स आणि विनर. भैरवी फ्रॉम वहिनी साहेब आणि भैरवीची भूमिका केली होती भार्गवी चिरमुले हिनी. सरिता फ्रॉम या सुखांनो या, कस्तुरी फ्रॉम या सुखांनो या आणि कस्तुरीची भूमिका केली होती शर्वरी लोहनकरे हिनी. अमृता फ्रॉम अधुरी एक कहाणी, आसावरी फ्रॉम अवघाची हा संसार आणि आसावरीची भूमिका केली होती अमृता सुभाषिनी. शुभ्रा फ्रॉम असंभव आणि शुभ्राची भूमिका केली होती उर्मिला कोठारे हिनी. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली होती सरिता फ्रॉम या सुखांनो या म्हणजेच ऐश्वर्या नारकर. आता बघूयात 2008 सालचे नॉमिनेशन्स आणि विनर. सरिता फ्रॉम या सुखांनो या, मधुरा फ्रॉम कळत न कळत आणि मधुराची भूमिका केली होती रुजुता देशमुख यांनी. भैरवी फ्रॉम वहिनी साहेब, आसावरी फ्रॉम अवघाची हा संसार आणि 2008 साली सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली होती भार्गवी चिरमुले. भार्गवीला वहिनी साहेब ह्या मालिकेतल्या भैरवी ह्या कॅरेक्टरसाठी झी मराठीने सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हा पुरस्कार दिला होता. आता बघूया 2008 चे नॉमिनेशन्स आणि अवॉर्ड. आसावरी फ्रॉम अवघाची हा संसार, मधुरा फ्रॉम कळत न कळत, देवयानी फ्रॉम कुलवधू आणि देवयानीची भूमिका केली होती पूर्वा गोखले हिनी. सावित्री फ्रॉम सावित्री आणि सावित्रीची भूमिका केली होती समीरा गुरव हिनी. शुभ्रा फ्रॉम असंभव आणि 2009 ची सर्वोत्कृष्ट अभिनेत्री होती देवयानी म्हणजेच पूर्वा गोखले आणि पूर्वाला कुलवधू या मालिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हा अवॉर्ड झी मराठीने दिला होता. आता बघूयात 2010 चे नॉमिनेशन्स आणि विनर. शमिका फ्रॉम माझ्या प्रियाला प्रीत कायना, जानकी फ्रॉम कुंकू, किमया फ्रॉम शुभंकर होती, काशी फ्रॉम भाग्यलक्ष्मी, अमृता फ्रॉम अमरप्रेम, मनस्विनी फ्रॉम लज्जा. आणि 2010 साली सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली होती मृण्मयी देशपांडे. मृण्मयी देशपांडेला कुंकू ह्या मालिकेतल्या जानकीच्या भूमिकेसाठी झी मराठी अवॉर्ड्समध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा अवॉर्ड मिळाला होता. आता बघूयात 2011 सालचे नॉमिनेशन्स आणि विनर. नैना फ्रॉम गुंतता हृदय है, जानकी फ्रॉम कुंकू, अंजली फ्रॉम एकच ह्या जन्मी जणू, आनंदी फ्रॉम पिंजरा, आर्या फ्रॉम आभासहा, काशी फ्रॉम भाग्यलक्ष्मी. 2011 साली सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली होती मृणाल कुलकर्णी आणि मृणाल कुलकर्णी यांना गुंतता हृदय हे ह्या मालिकेतल्या नैना ह्या कॅरेक्टरसाठी झी मराठी अवॉर्डमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा अवॉर्ड मिळाला होता. आता बघूयात 2012 चे नॉमिनेशन्स आणि अवॉर्ड. रमाबाई रानडे फ्रॉम उंच माझा झोका, मंजिरी फ्रॉम तू तिथं मी, रेवा फ्रॉम अजूनही चांद राहत आहे
आणि रेवाची भूमिका केली होती अभिनेत्री नेहा गद्रे हिने. वृंदा फ्रॉम दिल्या घरी तू सुखी रहा, मीरा फ्रॉम मला सासू हवी आणि मीराची भूमिका केली होती दीप्ती देवी हिने. आणि 2012 साली सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली होती अभिनेत्री मृणाल दुसानीस आणि हिला तू तिथं मी या मालिकेतल्या मंजिरी कॅरेक्टरसाठी झी मराठीने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा अवॉर्ड दिला होता. आता बघूयात 2013 सालचे नॉमिनेशन्स आणि विनर्स. मंजिरी फ्रॉम तू तिथं मी, जान्हवी फ्रॉम होणार सुन मी ह्या घरची, राधा फ्रॉम राधा ही बावरी आणि राधाची भूमिका केली होती अभिनेत्री श्रुती मराठे हिने. मनवा फ्रॉम तुझं माझं ब्रेकअप, मीरा फ्रॉम मला सासू हवी. 2013 साली सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली होती सगळ्यांची लाडकी तेजश्री प्रधान आणि तेजश्रीला होणार सुन मी ह्या घरची या मालिकेतल्या जान्हवीच्या कॅरेक्टरसाठी झी मराठी अवॉर्ड्समध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा अवॉर्ड मिळाला होता. आता बघूयात 2014 सालचे नॉमिनेशन्स आणि विनर. म्हाळसा फ्रॉम जय मल्हार, म्हाळसाची भूमिका केली होती सुरभी हंडे हिने. बानुबाई फ्रॉम जय मल्हार आणि बानूची भूमिका केली होती ईशा केसकर हिने. जान्हवी फ्रॉम होणार सुन मी ह्या घरची, मेघना फ्रॉम जुळून येती रेशीम गाठी आणि मेघनाची भूमिका केली होती अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने. अदिती फ्रॉम काळे दुरावा आणि 2014 साली सुद्धा पुन्हा एकदा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली होती सगळ्यांची लाडकी तेजश्री प्रधान आणि तेजश्री प्रधानला होणार सुन मी ह्या घरची या मालिकेतल्या जान्हवीच्या कॅरेक्टरसाठी झी मराठी अवॉर्ड्समध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हा अवॉर्ड मिळाला होता. आता बघूयात 2015चे नॉमिनेशन्स आणि विनर. 2015चे नॉमिनेशन्स आहेत स्वानंदी फ्रॉम नांदा सौख्य बरे आणि स्वानंदीची भूमिका केली होती ऋतुजा बागवे हिने. जान्हवी फ्रॉम होणार सुन मी ह्या घरची, अदिती फ्रॉम काळे दुरावा, अस्मिता फ्रॉम अस्मिता आणि अस्मिताची भूमिका केली होती अभिनेत्री मयुरी वाघ हिने. म्हाळसा फ्रॉम जय मल्हार, बानू फ्रॉम जय मल्हार आणि 2015 साली पहिल्यांदा झी मराठी अवॉर्ड हा एका अभिनेत्रीला न मिळता 2 अभिनेत्रींना मिळाला होता. म्हणजेच 2015 साली सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ह्या कॅटेगरीत टाय होऊन सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा अवॉर्ड सुरभी हंडे हिला मिळाला होता आणि तिच्यासोबत ईशा केसकर हिला सुद्धा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हा अवॉर्ड मिळाला होता. आता बघूयात 2016चे नॉमिनेशन्स आणि विनर. बानू फ्रॉम जय मल्हार, म्हाळसा फ्रॉम जय मल्हार, गौरी फ्रॉम काहे दिया परदेस, राधिका फ्रॉम माझ्या नवऱ्याची बायको, मानसी फ्रॉम खुलता कवी खुलेना आणि अस्मिता फ्रॉम अस्मिता. आणि 2016 साली सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली होती अभिनेत्री सायली संजीव आणि सायलीला काहे दिया परदेस या मालिकेतल्या गौरीच्या कॅरेक्टरसाठी झी मराठी अवॉर्ड्समध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा अवॉर्ड मिळाला होता. आता बघूयात 2017चे नॉमिनेशन्स आणि अवॉर्ड्स. राधिका फ्रॉम माझ्या नवऱ्याची बायको, अंजली फ्रॉम तुझ्यात जीव रंगला, शितली फ्रॉम लागिर झालं जी, नुपूर फ्रॉम नक्कीच्या लग्नाला यायचा हा, मोहिनी फ्रॉम जागो मोहन प्यारे आणि 2017 साली सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली होती अभिनेत्री शिवानी बावकर आणि शिवानीला झी मराठी अवॉर्ड्समध्ये लागिर झालं जी या मालिकेतल्या शितलीच्या कॅरेक्टरसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा अवॉर्ड मिळाला होता. आता बघूयात 2018चे नॉमिनेशन्स आणि विनर. ईशा फ्रॉम तुला पाहते रे, शितली फ्रॉम लागिर झालं जी, राधिका फ्रॉम माझ्या नवऱ्याची बायको, अंजली फ्रॉम तुझ्यात जीव रंगला, मोहिनी फ्रॉम जागो मोहन प्यारे. 2018 साली सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली होती अनिता दाते आणि अनिता दाते हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा अवॉर्ड माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतल्या राधिकाच्या कॅरेक्टरसाठी मिळाला होता. आता बघूया 2019 सालचे नॉमिनेशन्स आणि अवॉर्ड्स. शुभ्रा फ्रॉम अगबाई सासूबाई, आसावरी फ्रॉम अगबाई सासूबाई, राधिका फ्रॉम माझ्या नवऱ्याची बायको, अंजली फ्रॉम तुझ्यात जीव रंगला, सुमी फ्रॉम मिसेस मुख्यमंत्री. 2019 साली सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली होती सुमी म्हणजेच अभिनेत्री अमृता डोंगरे. आता बघूयात 2020 सालचे नॉमिनेशन्स आणि विनर्स. सई फ्रॉम माझा होशील ना, स्वीटू फ्रॉम येऊ कशी तशी मी नांदायला, शुभ्रा फ्रॉम अगबाई सासूबाई, आसावरी फ्रॉम अगबाई सासूबाई, दिव्या फ्रॉम देव माणूस आणि 2020 साली सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली होती सगळ्यांची लाडकी सई म्हणजेच अभिनेत्री गौतमी देशपांडे आणि माझा होशील ना ह्या मालिकेतल्या सईच्या कॅरेक्टरसाठी गौतमीला झी मराठी अवॉर्ड्समध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा अवॉर्ड मिळाला होता. आणि आता बघूयात 2021 म्हणजेच मागच्या वर्षीचे नॉमिनेशन्स आणि विनर्स. दीपू फ्रॉम मन उडू उडू झालं, नेहा फ्रॉम माझी तुझी रेशीम गाठ, अदिती फ्रॉम तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं, स्वीटू फ्रॉम येऊ कशी तशी मी नांदायला, कृष्णा फ्रॉम मन झालं बाजिंद, कावेरी फ्रॉम रात्रीच घे झाले 3 आणि 2021 साली सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली होती प्रार्थना बेहरे आणि माझी तुझी रेशीम गाठ या मालिकेतल्या नेहाच्या कॅरेक्टरसाठी झी मराठी अवॉर्ड्समध्ये प्रार्थनाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा अवॉर्ड मिळाला होता. आणि आता आपण बघणार आहोत 2022चे सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे नॉमिनेशन्स. नेहा फ्रॉम माझी तुझी रेशीम गाठ, आनंदी फ्रॉम नवा गडी नवा राज्य, अश्विनी फ्रॉम तू चाल पुढं, अप्पी फ्रॉम अप्पी आमची कलेक्टर, मुक्ता फ्रॉम दार उघडबये, अनामिका फ्रॉम तू तेव्हा तशी. अजूनही अवॉर्ड शोचे वोटिंग चालू झाले नाहीयेत, तसेच अवॉर्ड शो शूट झाला नाहीये, तरी जर आमचं प्रेडिक्शन सांगायचं तर आमच्या मते नेहा म्हणजेच प्रार्थना बेहरे
किंवा आनंदी म्हणजेच पल्लवी पाटील ह्या दोघींपैकी कोणीतरी एक ठरेल 2022ची सर्वोत्कृष्ट अभिनेत्री. सो तुम्हाला काय वाटतंय, नक्की 2022ची सर्वोत्कृष्ट अभिनेत्री कोण असेल हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. तसंच आजचा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा कमेंट्समध्ये नक्की सांगा. लवकरच भेटू पुढल्या व्हिडिओ. तोपर्यंत टेक केअर.